नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या माझ्या एपिसोडचा विषय आहे मांडुक्य उपनिषद मंत्र 8, 9, 10. मांडुक्य उपनिषद. एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी मंगलाचरण म्हणून मी सुरुवात करते. श्रीमन् महागणाधिपतये नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणता स्मताम्. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्मीत पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. मांडुक्य उपनिषद मंत्र 8 ला आपण सुरुवात करणार आहोत. मंत्र 7 मध्ये जो अत्यंत महत्वाचा मंत्र मानला जातो, मंत्र 7 मध्ये तुरीय म्हणजे आत्मतत्व हे आपण जाणलं. सर्व दृष्टींनी या तुरीय तत्व किंवा आत्मतत्वाबद्दल मंत्र 7 मध्ये विचार केला गेला आहे. या आत्मतत्वाला आपण सगळ्यांनी जाणून घ्यायचं आहे आणि त्याची प्रत्यक्ष अनुभूतीने आपलं जीवन संपन्न करायचं आहे, हे मंत्र 7 आपल्याला सांगतो. आता मंत्र 8 कडे आपण वळणार आहोत. आतापर्यंत आपण ओमचा विचार हा कसा केला? आत्म्याचे पाद किंवा घटक या दृष्टिकोनातनं विचार केला. आता त्याच्या अक्षरांच्या माध्यमातून, ओम हे 3 अक्षरांनी मिळून बनलेलं आहे. अ, उ आणि म या अक्षरांच्या माध्यमातून ओमचं महत्व काय आहे ते आपण आता बघणार आहोत. मंत्र 8. अक्षरांच्या दृष्टिकोनातून बघितलं गेल्यानंतर हेच आत्मतत्व हे पुन्हा ओम आहे हे आपण जाणतो. ओम हे त्याच्या पाठ किंवा भाग हे कशाच्या माध्यमातून बघितले जातात? तर ते आता ध्वनी आणि अक्षराच्या माध्यमातून हे बघितले जातात. पाद म्हणजे अक्षर, अक्षर म्हणजे पाद. ओम हे अ, उ, म या 3 अक्षरांपासून बनलेलं आहे आणि त्याचं आता कोरिलेशन आपण आत्मतत्वाशी लावणार आहोत किंवा आत्मतत्वाचे जे घटक आपण बघितले, पाद, भाग, त्याच्याशी आपण कोरिलेट करणार आहोत. एक छोटीशी कथा मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते. संत श्रेष्ठ तिरुवल्लुवर 4थ्या शतकातील हा अतिशय महान संत होऊन गेला. व्यवसायाने ते कोष्टी होते. कापडाचा त्यांचा व्यवसाय होता. जन्मगाव मैलापूर तामिळनाडूमध्ये. तिरुकुल्लर नावाचा काव्य संग्रह किंवा काव्य ग्रंथ त्यांचा अतिशय प्रसिद्ध आहे. ते अतिशय शांत सुस्वभावी व्यक्तिमत्वाचे होते. तर त्यांची जी कीर्ती पसरलेली होती बर का, की ते कधीच कुणावर रागवत नाहीत, सगळ्यांशी अत्यंत प्रेमानं त्यांची वागणूक असते, ही त्यांची कीर्ती एका गुंडाच्या कानावर गेली आणि मग त्यानं विचार केला, असं एवढा मोठा नाव लौकिक मिळवलाय, बघूया ना, मी करतो त्यांची फजिती, बघतोच कसे रागवत नाही ते. भर बाजारामध्ये
आपण त्यांच्यात फजितीच करूया असं त्या गुंडाने मनाशी ठरवलं आणि तो त्या बाजारामध्ये ते कापड घेऊन विक्रीसाठी बसलेले होते तेव्हा त्यांच्या समोर तो जाऊन उभा राहिला. एक असं चांगलं भरजरी रेशमी कापड त्यानं दांडिशी असं उचललं. आता तो माजोरडा गुंडच होता, त्याला काय कुणाचीच काही पर्वा नव्हती. त्यानं तो एक कपडा उचलला आणि म्हणाला, काय हा कितीला देणार? तिरुवल्लुवर शांतपणे प्रेमानं त्याच्याकडे बघत म्हणाले, हा कपडा 1 रुपयाचा आहे. अच्छा, 1 रुपयाचा आहे. मग त्यानं काय केलं, त्याचे तळातळा फाडून 2 तुकडे केले बर का, आणि विचारलं आता किती पैसे याचे? आता 8 आण्याला कपडा मिळेल. हो ठीक आहे. अजून त्याने कपडा फाडला. आता कितीला मिळेल? आता 4 आण्याला मिळतील. अच्छा, मग त्यानं टरा सगळ्या त्याच्या चिंध्या करायला सुरुवात केली आणि मग त्यानं मोठ्या रागारागाने आणि उर्मटपणे त्यांना विचारलं, आता याचे पैसे किती होतील? आता त्याला काय वाटलेलं, आपण एवढी त्या कापड्याची नासधूस केली, आता मात्र ते माझ्यावर नक्कीच चिडणार आणि मग बाजारामध्ये सगळ्यांना तमाशा बघायला मिळणार. पण झालं उलटच. अत्यंत शांतपणे तिरुवल्लुवर त्याच्याकडे बघत म्हणाले, आता मात्र याची काही किंमत येणार नाही, राहू दे. असं म्हणून ते गप्प बसले. त्यांच्या त्या शांत चेहऱ्याकडे आणि त्यांच्या त्या आर्जवी बोलण्यानं, उत्तरानं त्या गुंडाच्या मनामध्ये काहीतरी विलक्षण असा परिणाम झाला. तो मनातल्या मनात अत्यंत खजील झाला. आपण हे अशा सद्गृहस्थाबरोबर काय असं वेड्यासारखे वागलो असं त्याच्या मनात येऊ लागलं आणि तो मान खाली घालून उभा राहिला. मग थोड्या वेळानं धीर करून तो म्हणाला, मला कृपया आपण क्षमा करावी. ते ऐकल्यानंतर ते संत तिरुवल्लुवर थोडेसे हसले आणि म्हणाले, कुणाकुणाची क्षमा मागणार तू बाळा? हा, माझी क्षमा मागून काहीच उपयोग नाही. ज्यानं हे कापड विणलं त्याच्याकडे जा. बरं, हे कापसाचं उत्पादन ज्या शेतकऱ्यांनी घेतलं असेल त्यानं तो कापूस दिला म्हणून हे कापड विणलं गेलं, तेव्हा शेतकऱ्याची सुद्धा तुला क्षमा मागायला हवी. बरं, हे पीक जे घेतलं गेलं ते निसर्गाने भरपूर पाऊस पडला, अनुकूलता मिळाली म्हणून ते पीक मिळालं, तेव्हा निसर्ग देवतेची तुला क्षमा मागायला हवी. बरं, या सगळ्या जगाचा जो ब्रह्मांड नायक आहे परमेश्वर, त्याची सुद्धा तुला क्षमा मागणं भाग आहे. कारण सृष्टीमध्ये जे काही घडतं ते एकट्याच्या जीवावर काहीही घडत नाही. सगळ्यांचं एकमेकांशी परस्पर सहकार्य असतं म्हणून प्रत्येक गोष्ट बनते. हे सृष्टी चक्र जे आहे ते परस्परांच्या विश्वासावर, प्रेमावर आणि सहकार्यावर चालू आहे. तेव्हा या सगळ्यांची क्षमा मागून ये आणि मग तू माझ्याकडे ये. त्या गुंडाला ते सगळं ऐकल्यानंतर अतिशय पश्चाताप झाला. तो त्यांची पुन्हा पुन्हा क्षमा मागू लागला आणि त्याच्या मनामध्ये जणू काही जादूनं मोठं परिवर्तन घडलं. मांडुक्य मंत्र 9. 8 मध्ये आपण बघितलं की ओम जे आहे ते 3 अक्षरांनी मिळून बनलेलं आहे. तर त्याचा आणि आत्मतत्वातील जे पार्ट आहेत त्याचं कोरिलेशन आता आपण बघणार आहोत. तर मंत्र 9 मध्ये मंत्र 9वा काय सांगतो ते बघूया. जो वैश्वानर आहे, वैश्वानर कोण आहे? तर आपण बघितलं, वैश्वानर म्हणजे जागृतावस्थेतला वेकिंग इगो. जागृतावस्थेमध्ये बाह्य जगताशी आपला संबंध येतो तेव्हा काय घडतं, आपल्यातील आत्मतत्व हे स्थूल शरीराशी संयोग पावतं आणि त्याच्या माध्यमातून ते बाह्य जगताचा अनुभव घेतो. तेव्हा त्याला
वेकिंग स्टेट इगो किंवा वैश्वानर असं म्हटलं जातं. जो वैश्वानर आहे, ज्याला जागृतावस्थेतले सगळे अनुभव अनुभवायला मिळतात, तो ओम यामधील अ हे अक्षर जे आहे त्याच्याशी तो कोरिलेट केलेला आहे. कारण का? कारण तो सर्वव्यापी आहे आणि तो आरंभीचा आहे. कोणती दोन कारण सांगितलेत? मॅच कोणाकोणाला केलाय? वैश्वानर एका बाजूनी आणि त्याचं रिलेशन हे कुणाशी दाखवलंय? ओम मधल्या पहिल्या अक्षराशी. वैश्वानर म्हणजेच वेकिंग स्टेट इगो, त्याचं कोरिलेशन अ ह्या अक्षराशी दाखवलं गेलेलं आहे. का? कारण दोघांमध्येही काय दोन कॉमन फॅक्टर्स आहेत किंवा कॉमन वैशिष्ट्य ही दोघांमध्ये काय आहेत? तर वैश्वानर मध्ये तो सर्वव्यापी आहे, तसंच अ हे अक्षर हे सुद्धा सर्वव्यापी आहे. सगळ्या अक्षरांना ते व्यापून राहिलेले आहे. आणि दुसरं कारण काय सांगितले? तर वैश्वानर हा प्रथम आहे, आरंभीचा आहे. जागृतावस्था ही आपली आरंभीची अवस्था असल्यानं, बर का, जागृतावस्था ही आरंभीची अवस्था असल्यानं वैश्वानर हा आरंभीचा मानला जातो. त्याचप्रमाणे अ कडे जर आपण बघितलं तर अ हा सुद्धा आरंभीचा अक्षर आहे. त्यामुळे हे दोन जी वैशिष्ट्य या वैश्वानर मध्ये मिळतात आणि अ मध्ये मिळतात, ते एकमेकांशी बांधले गेलेत असं दाखवलेलं आहे. ही दोन्ही वैशिष्ट्य वैश्वानर आणि अ या दोघांमध्ये कॉमन आहेत. जो हे जाणतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि तो लोकांमध्ये त्याची प्रसिद्धी वाढते. आता याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? कोरिलेट केलं वैश्वानर आणि अ, तर इथे सुपर इम्पोजिशन, ही जी शब्द प्रणाली आहे, सुपर इम्पोजिशन, इथे आपण हे जाणून घ्यायचंय. म्हणजे काय? की जेव्हा एखाद्या गोष्टीवर काही विशिष्ट अर्थ किंवा संकेत हा त्याच्यावर लावला जातो, तेव्हा ते सुपर इम्पोजिशन मानलं जातं. अगदी त्याचं एक उदाहरण घ्यायचं झालं तर दगड जो असतो त्याला बऱ्याच वेळेला दगडाच्या मूर्तीवर किंवा दगडाला शिवशंभू ही देवता त्याच्यामध्ये प्रतिष्ठित आहे असा अर्थ लावला जातो. म्हणजेच काय? देवता या भावनेशी जी आपली भावना निगडित आहे ती त्या दगडावर प्रतिष्ठित केली जाते, आरोपित केली जाते. त्याला सुपर इम्पोजिशन म्हणतात. तसंच इथे आपल्याला काय करायचंय? हा जो आपल्यातला वेकिंग स्टेट इगो आहे, वैश्वानर जो आहे, तो ओम मधल्या अ या अक्षरावर आपल्याला सुपर इम्पोज करायचा आहे. ध्यानासाठी म्हणून आपण अ या अक्षरावर आपला वैश्वानर जो आहे तो अ या अक्षरावर सुपर इम्पोज करतो आणि त्याप्रमाणे आपण ध्यानधारणा करतो. अशी ध्यानधारणा केल्यानं मनुष्य त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. एक छोटीशी कथा मी सांगते. पितामह भीष्म हे राजा शंतनू आणि गंगेचे ते सुपुत्र. त्यांना जन्म देऊन गंगा परत माघारी गेली. का? कारण पहिले जे पुत्र झाले ते झाल्या त्या बाळांना गंगेनं नदी किनारी पाण्यात बुडवलं होतं. राजा शंतनूला खूप आश्चर्य आणि वाईट वाटायचं, पण गंगेनं अट घातली होती की मला कोणतेही प्रश्न तू विचारायचे नाही, म्हणून तो प्रत्येक वेळे गप्प बसला. पण त्याला याचं कारण काही समजत नव्हतं. परंतु जेव्हा 8व्या वेळेला
गंगेनं नुकतंच जन्मलेलं बाळ हे नदी किनारी गेली आणि तिथे पाण्यात बुडवू लागली, तेव्हा मात्र राजा शंतनूला राहवलं नाही आणि तो म्हणाला, अगं हे काय चालवलंयस तू? हा, या नवजात बालकांना तू पाण्यामध्ये का बुडवतेस? झालं, राजाने अडवलं, तिला प्रश्न विचारला, त्यांनी भंग पावली. मग त्यामुळे तिने तो मुलगा बुडवला नाही, राजा शंतनूच्या स्वाधीन केला आणि मग मात्र तिच्या अटीप्रमाणे ती निघून गेली. असं का घडलं? तर हे पहिले जे 7 पुत्र होते आणि हा 8वा, असे 8 हे अष्टवसू होते. स्वर्गामध्ये अष्टवसू ही एक प्रकारची देवता आहे. परंतु एकदा त्यांनी वशिष्ठ ऋषींची कामधेनू गाय त्यांनी चोरल्यामुळे वशिष्ठांनी या 8 वसूंना शाप दिला की आता तुम्हाला पृथ्वी लोकावर जन्म घ्यावा लागेल. ते ऐकल्यानंतर वसूंनी गंगेला प्रार्थना केली की आम्ही तुझ्या पोटी जन्म घेऊ आणि झाल्या झाल्या तू आम्हाला बुडवून टाक, म्हणजे मग आम्हाला लगेचच स्वर्गामध्ये जायला मिळेल. परंतु झालं काय की 8व्या वेळेला राजा शंतनूंनी अडवल्यामुळे या 8व्या बालकाला गंगेनं त्याला स्वाधीन केलं. हाच तो अष्टवसूंपैकी 8वा व्यसू द्युवसू आणि तोच पुढे देवव्रत म्हणजेच पितामह भीष्म या नावाने प्रसिद्ध झाला. त्याचं नाव देवव्रत होतं, परंतु काही काळानंतर राजा शंतनू हा सत्यवतीच्या प्रेमात पडला आणि त्या दोघांचं लग्न व्हावं यासाठी देवव्रतानं असामान्य असा त्याग आपल्या वडिलांसाठी केला. त्यानं 2 प्रतिज्ञा केल्या की मी आजन्म ब्रह्मचारी राहीन आणि हस्तिनापुराच्या गादीवर मी कोणताही हक्क सांगणार नाही. भीष्म म्हणजे कठोर प्रतिज्ञा करणारा, म्हणून त्यांचं नाव पितामह भीष्म असं पडलं. त्याच्या या कृतीनं त्याचे वडील राजा शंतनू संतुष्ट झाले आणि त्यांनी पितामह भीष्मांना इच्छा मरणाचा वर दिला. म्हणजे त्यांच्या इच्छेप्रमाणेच त्याच वेळेला त्यांचा मृत्यू होईल असा त्यांनी त्याला वर दिला. आता आपण म्हणणार आहोत मांडुक्य मंत्र 10. मंत्र 10. जो तेजस आहे. तेजस कोण आहे? तर जेव्हा मनुष्य स्वप्नावस्थेमध्ये जातो आणि स्वप्न जगत अनुभवायला त्याची सुरुवात होते, तेव्हा त्या स्वप्नावस्थेतील जो ड्रीम इगो आहे त्याला तेजस असं म्हटलं जातं. हे कधी घडतं? तर जेव्हा आपल्यातील आत्मतत्व हे आता सूक्ष्म शरीराशी संयोग पाहून त्या सूक्ष्म शरीराच्या माध्यमातून स्वप्नावस्था जेव्हा बघायला लागतो, तेव्हा त्याला ड्रीमर्स इगो असं म्हटलं जातं. तोच तो तेजस. जो तेजस आहे, जो स्वप्नावस्थेमधील तेजस इगो आहे, तो ओम यामधील उ हे अक्षर आहे. का? आता इथे या श्लोकामध्ये कुणाशी एकमेकांशी कोरिलेशन किंवा कंपॅरिझन केलीये, तर एका बाजूनी स्वप्नावस्थेमधला तेजस इगो आणि दुसऱ्या बाजूनी त्याला जोड कोणाची दिली आहे, तर ओम मधील दुसरा अक्षर उ. उ एकीकडे तेजस इगो. याचं कारण सांगताना मंत्रामध्ये अशी 2 कारणं दिली आहेत की तो श्रेष्ठ आहे आणि तो दोघांमधली अवस्था आहे. बर का, ही 2 कारणं दोघांमध्ये कॉमन आहेत. तेजसमध्ये तो श्रेष्ठ आहे, म्हणजे जागृतावस्थेतला जो वैश्वानर आहे
त्याच्यापेक्षा स्वप्नावस्थेतला तेजस हा श्रेष्ठ समजला जातो, म्हणून तो श्रेष्ठ आहे. तसंच उ हे अक्षर अ या अक्षरानंतर येतं, म्हणून ते श्रेष्ठ मानलं जातं. दोन्ही बाजूला श्रेष्ठत्व हे कारण कॉमन आहे. आणि दुसरं काय आहे, तो दोघांमधला मधली अवस्था आहे. तर तेजस स्वप्नावस्था जी आहे ती जागृतावस्था आणि गाढ निद्रा, जागृतावस्था आणि गाढ निद्रा या दोघांच्या मधली अवस्था आहे. त्याचप्रमाणे उ हे अक्षर अ आणि म, अ उमनी ओम बनतो, त्यामुळे उ हे अक्षर अ आणि म या दोन अक्षरांच्या मधली अवस्था किंवा मधलं अक्षर आहे. त्यामुळे त्या दोघांचं एकमेकांशी कोरिलेशन करून आता साधकानं काय करायचंय, उ या अक्षरावर म्हणजे ओमचं आपण जेव्हा ध्यान धारणा करतो त्याचा अर्थ काय होतो, ओमची ध्यान धारणा करताना ओम उच्चार करताना आपण कसं करतो, अ उम हे तिन्ही अक्षर आपल्या उच्चारणामध्ये नीट येतील अशा प्रकारे त्याचं उच्चारण केलं जातं. तर तेव्हा उ हा जेव्हा उच्चार येईल तेव्हा उ या अक्षरावर आपल्याला काय सुपर इम्पोज करायचंय, आपली स्वप्नावस्थेतला जो ड्रीम इगो आहे तेजस, तो याच्यावर लावला जायचाय, आरोपला जायचाय, सुपर इम्पोज करायचा आहे. आणि जो हे जाणतो म्हणजे अशा प्रकारे जाणून जो ही ध्यानधारणा करतो त्याला श्रेष्ठ ज्ञान प्राप्त होतो. आता हे पुढे जे म्हटलेलं आहे की 9व्यामध्ये काय म्हटलं, असं जो ध्यानधारणा करेल त्याच्या मनोकामना पूर्ण होतील. नंतर इथे स्वप्नावस्थेमध्ये तो हे जेव्हा तेजस ड्रीमर इगो ह्याच्यावर सुपर इम्पोज करेल उवर आणि ध्यानधारणा करेल तेव्हा त्याला श्रेष्ठ ज्ञान प्राप्त होईल. असं प्रत्येक वेळे उपनिषद काही ना काही लाभ का सांगतोय, तर त्यांची अशी इच्छा आहे की त्या योगाने साधक मनापासून त्या ध्यान धारणेला आरंभ करेल. या 3 अवस्थांमधनं आपलं आयुष्य जे जात असतं ते ओमच्या प्रत्येक अक्षराची निगडीत करून आपण ती ध्यानधारणा करत आहोत. तर अशा प्रकारे या एपिसोडमध्ये मांडुक्य उपनिषदाचे मंत्र 8, मंत्र 9 आणि मंत्र 10 आपण इथे बघितलेले आहेत. हा एपिसोड मी इथे त्यामुळे आता समाप्त करते. उरलेले जे श्लोक आहेत ते पुढच्या एपिसोडमध्ये मी घेणार आहे. या एपिसोडची सांगता करण्यापूर्वी रामकृष्ण हरीच्या गजरानं मी या एपिसोडची सांगता करीन. जरी या एपिसोडची मी सांगता करणार असले तरी सुद्धा मी अनेक नवीन विषय विचार घेऊन तुमच्या भेटीला अमृताचे डोही या चॅनेलमधनं सतत येतच राहणार आहे. माझी तुम्हाला सर्वांना अगदी नम्र विनंती आहे की कृपया अमृताचे डोही या चॅनलला आपण लाईक करावं, शेअर करावं आणि सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी.
नमस्कार.